जिले में सोमवार दोपहर बेमौसम बारिश और तेज आंधी से 9 तहसीलों में भारी नुकसान हुआ। प्राथमिक रिपोर्ट के अनुसार करीब 534 हेक्टेयर फसलों को क्षति पहुंची है, जिसमें गेहूं, चना, ज्वार और सब्जियां प्रभावित हुई है। कटाई के लिए तैयार फसलें जमीन पर गिर गई। कहीं कपास और तुवल की मढ़ाई पर भी असर पड़ा। रालेगांव तहसील में झरगड़ गांव में आकाशीय बिजली गिरने से पेड़ के नीचे खड़े 5 मजदूर घायल हो गए। प्रशासन द्वारा पंचनामे के बाद अंतिम नुकसान का आंकड़ा स्पष्ट होगा। काल सायंकाळी 6च्या सुमारास महागाव तालुक्यात तिवरंग आणि वाकाण कोंदरी या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर हव्यासह पाऊस झाल्याने शेतात उभं असलेलं गहू आणि हरभरा पीक भुईसपाट झालेलं आहे। मोठं नुकसान या कालच्या अवेळी अवकाळी पावसामध्ये या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। उभं पीक हातातोंडाशी आलेलं वाया गेल्याने शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमध्ये हा आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे। या झालेल्या शेतमालाचं तात्काळ महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने व पालकमंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश देऊन या शेतकऱ्यांचा शेतमालाचा पंचनामा करण्यात यावं व यांना भरीव आर्थिक मदत या शेतमालाच्या नुकसानीसाठी देण्यात यावं। कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटामध्ये दुष्काळाच्या दृष्ट चक्रात हे शेतकरी सापडले आणि शेतकरी अत्यंत नैराश्याच्या गर्तेत आहे। शासनाने या शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम करावं अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो। माझं वालं झालं अडीच एकराचं, 3 एकराचं गहू, हरभरा आणि तुरी निघायच्याच होत्या। बंद्या गारीनं फोडून टाकल्या। तुरी, हरभरा वारलीला येणारा हाते आता 2-3 दिवसात काढायचा, तर हे पाऊस आला, घंटा पाऊस पडला, त्याच्यामध्ये खूप हवा होती। हवेनं नाव झोपून टाकलं, उपड वापड केलं। हवा एकदम वादळी होती, त्याच्यानं बंदच झोपून गेलं। मी 2.5 ते 3 लाखापर्यंत नुकसान आहे। काय नाव तुमचं? वासुदेव दत्तोबाजी झाडे। पाणी आला म्हणलं, गारपीट पाणी आलं, एक तास गारपीट पाणी झालं। बंदा गहू झोपून गेला, वादळ खूप होतं। आज नाही म्हणलं तरी 3 एकर गहू पूर्ण झोपवला सरासरी। आज म्हणलं 70 क्विंटलचं गव्हाचं नुकसान झालं। 1.5 लाखाचं गव्हाचं नुकसान आहे। चना 1-1.5 एकर चना पूर्ण घाट्या खाली पडल्या, त्याच्या चण्याचं नुकसान आहे। आज 30 क्विंटल चना म्हणलं तरी 1.5 लाखाचा चना। आज आमचं कास्तकाराचं नाही म्हणलं तरी 3-3.5 लाखाचं नुकसान झालं आहे। काय नाव तुमचं? योगराज सीताराम झाडे।